मित्रांनो, या देशामध्ये आपण न मागताही प्रत्येक माणसाला आपोआप एक जात मिळते. भारतीय समाज हा जगामधला एकमेव समाज आहे की तुमची इच्छा असो नसो, तो समाज तुम्हाला जातीच्या एका कोंडवाड्यामध्ये बंदिस्त करून ठेवतो. आणि ही भारतीय समाजाची शोकांतिका आहे. वास्तविक हा जो सर्व जीवन रहाटी चाललेली आहे, हे सर्व उपद्व्याप चाललेले आहे, त्याचा केंद्रबिंदू माणूस आहे. सर्वांचा करता करविता ज्याच्यासाठी करायचं तोही माणूसच आहे. बाबुराव बागुलांची फार एक सुंदर कविता आहे. बाबुराव एकदा म्हणाले, त्यांनी लिहिलंय, हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलं आणि सूर्य सूर्य झाला. तूच सूर्याला सूर्य म्हटलं आणि सूर्य सूर्य झाला. चंद्राला चंद्र म्हटलं आणि चंद्र चंद्र झाला. हे माणसा, तूच आहेस सर्व काही. तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही मही म्हणजे पृथ्वी. करता काही तर तोच आहे, परंतु गंमत अशी आहे, त्याचा जो जीवन संघर्ष आहे, त्याचं जे जगणं आहे ते अद्वैत आहे. हे कसलं अद्वैत आहे? तर त्याचा स्वतःशी चाललेला जो संघर्ष आहे, त्याचं स्वतःबद्दलचं जे चिंतन आहे, त्याच्या आजूबाजूला असलेल्या माणसाबद्दलचं जे आकलन आहे, भोवतालच्या निसर्गाबद्दलचं त्याचं म्हणून जे काही समज आहे, याच्याशी जे त्याचं हितगुज आहे, मला वाटतं याबद्दलचं त्याचं म्हणून जे काही व्यक्त होणं आहे ते साहित्य आहे. म्हणून अण्णाभाऊ म्हणतात की माणूस जेवढा माणसांच्या जवळ असेल, माणसामध्ये असेल, तेवढं त्याचं साहित्य एक कसदार असू शकतं, माणसांचं असू शकतं. मित्रांनो, मी प्रारंभीच खरे तर या संमेलनाला या सर्व मंडळींनी अत्यंत आपुलकीने मला बोलावलं, त्याबद्दल त्यांचे आभारी व्यक्त करतो. भरपूर उशीर झाला तरी देखील अध्यक्ष मला थोडंसं बोललं पाहिजे. मी जाणीवपूर्वक माझं लिखित भाषण काही वाचणार नाही. मी भाषणाऐवजी आपल्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करेन. खरं तर अण्णाभाऊंचा जीवन प्रवास सट्टे सरांनी आपल्याला सांगितलं. त्यांच्या वाट्याला आलेली 1.5 दिवसाची शाळा, त्यांचं वाटेगाववरून मुंबईला पोटासाठी जाणं भट. एका लेखकाने सट्टेसर हे जे 2-3 प्रवास आहेत त्याच्याबद्दल फार सुंदर लिहिले. एक मावोचा लॉंग मार्च, दुसरा ज्ञानदेवाचा आपेगावापासून वाया नेवासा आळंदीपर्यंतचा प्रवास, आणि तिसरा अण्णाभाऊंचा वाटेगावापासून मुंबईपर्यंतचा प्रवास. त्या महायात्रा आहे. वेळ नाहीये त्याच्याबद्दलची सर्व सविस्तर गोष्टी सांगण्याची, परंतु हा
अशिक्षित माणूस आपल्या कुटुंबाबरोबर, वडिलांबरोबर, आईबरोबर, भावाबरोबर, बहिणींच्या बरोबर वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी पायपीट करीत निघाला आणि मुंबईला पोहोचला. तिथे पोटासाठी वाटेल ते काम त्यांना करावे लागले. अण्णाभाऊ बद्दलचं हे सारं संशोधन देखील मला वाटतं फार उशिरा तुम्हाला सर्वांना मिळालं. मला सांगायला खरं तर शरमही वाटते. मला वाटतं अण्णाभाऊवरचं पहिलं बऱ्यापैकी पुस्तक अण्णाभाऊच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये म्हणजे 95-96 असेल तेव्हा आलं. आसाराम गायकवाडांचं चांगलं पुस्तक, खऱ्या अर्थाने ज्याला काही साहित्यिक मूल्य आहे, संदर्भ आहे, ऐतिहासिकता आहे. त्याच काळामध्ये मधुकर आष्टीकर साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्या सरकार पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं होतं आणि युतीचं सरकार आलेलं होतं. सत्तेसर त्या सरकारामध्ये मी पण एक पाठीमागचा कलाकार होतो, तुम्हाला माहित आहे. आपणही मला वाटतं त्याच्यानंतर काही काळाने अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष झाले. पण त्याच्या अगोदर मी होतो आणि मी सामाजिक न्याय विभाग खाजगी सचिव म्हणून मंत्र्याचा मला वाटतं जवळून हे सर्व पाहत होतो. अण्णाभाऊंचं समग्र वाङ्मय 97 साली प्रकाशित झालं. त्याचं संपादन अर्जुन डांगे यांनी केलं. मला वाटतं ते जर नीटपणे आलं नसतं तर अण्णाभाऊंच्या इतस्ततः झालेल्या सर्व साहित्य आज आपल्याला नीटपणे मिळालं असतं की नसतं शंका. आता साहित्य संस्कृती मंडळाने अण्णाभाऊंचे पुन्हा 1 ते 6 खंड काढले आणि उत्तम काढले, चांगले काढले. ही मुवमेंट तिथून सुरू झाली. मला आज प्रामुख्याने कॉम्रेड गोविंद पानसरेंची आठवण येते. अण्णाभाऊ साठेंच्या नावाने संमेलन करायची ही मुळात त्यांची कल्पना. मी त्यांना बाबा म्हणायचो. पहिलं संमेलन मला वाटतं 2008 साली कोल्हापूरमध्ये अर्जुन डांगरेच्याच अध्यक्षतेखाली आपण घेतलं आणि दुसरं संमेलन आम्ही नगरला घेतलं. राजेंद्र गवस त्याचे अध्यक्ष होते, त्याचा मुख्य संयोजक लोह कानेरचे. मुळात सत्यासत्य त्याच्या पाठीमागची कल्पना काय होती? हे सर्व डाव्या चळवळीतलेच लोक होते असं नाही भेटला. मी तर सरकारी अधिकारी होतो. हा जो एक गैरसमज आहे की अण्णाभाऊला कॉम्रेड वगैरे, मला वाटतं ना कोल्हापूरच्या संमेलनाचं नाव कॉम्रेड नव्हतं, नगरच्या संमेलनाचं नाव कॉम्रेड झालं. कोल्हापुरात त्याच्यावर वाद झाली. आपण तो विषय थोडा बाजूला ठेवूया. परंतु कॉम्रेड पानसरेंनी त्याच्या पाठीमागे हे संमेलन का सुरू करतो याच्याबद्दलची जी भूमिका मांडली, मला वाटतं ती मुळातून आपण माणूस म्हणून समजून घेतलं पाहिजे. विशेषतः अण्णाभाऊ प्रेमी म्हणून समजून घेतलं पाहिजे. आम्ही सर्व सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते, सर्वात एक महत्वाची भूमिका अशी होती की आज दलित समाजामध्ये जी चेतना आहे त्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीपैकी सर्वात मागे पिछडलेला समाज हा मांग समाज आहे, मातंग समाज आहे. या समाजाची चेतना कशी पेटवता येईल? त्यातून बेसिकली या समाजातील जो महापुरुष आहे, जे लौजी वस्ताद असतील, अण्णाभाऊ असतील, त्यांचं विचारधन, त्यांचं कार्यकर्तृत्व हे घेऊन जर आपण समोर गेलो तर कदाचित ही जागृती निर्माण होईल असं एक स्वप्न त्याच्या पाठीशी होतं.